मित्रांनो, टाटा मोटर्सने त्यांची सगळ्यात लोकप्रिय इलेक्ट्रिक एसयूव्ही टाटा पंचचं फेसलिफ्ट व्हर्जन लॉन्च केलंय. अवघ्या 9,69,000 रुपयांपासून सुरू होणार आहे या कारमध्ये असं काय विशेष आहे, चला पाहूया. सर्वात आधी आपलं लक्ष केंद्रित करतं ते या गाडीचं डिझाईन. पुढील आणि मागील बंपर्स हे टाटाने रिडिझाईन केलेत. त्यासोबतच मागे आपल्याला एलईडी टेल लाईट सुद्धा पाहायला मिळतात. गाडीच्या इंटिरियर मध्ये नवीन ग्रे आणि व्हाईटची थीम वापरली आहे मित्रांनो. त्यामुळे इंटिरियर अधिक जास्त मॉडर्न आणि प्रीमियम आपल्याला दिसतं. सोबतच 10.25 इंचाची टच स्क्रीन डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर या गाडीमध्ये आपल्याला मिळून जातोय. त्याशिवाय मित्रांनो 360 डिग्री कॅमेरा आणि व्हेंटिलेटेड सीट्स या गाडीमध्ये झालेत. त्यामुळे या सेगमेंटमध्ये ही गाडी किंग ठरणार एवढं नक्की आहे. गाडीमध्ये सर्वात मोठा बदल झालाय तो गाडीच्या बॅटरी कॅपॅसिटी मध्ये. पहिल्यांदा 25 आणि 35 किलोवॅटचे आपल्याकडे पर्याय होते, पण आता 30 आणि 40 किलोवॅटचे पर्याय आपल्याला मिळत आहेत. जेणेकरून एकदा फुल चार्जिंग केल्यानंतर 468 किलोमीटर गाडी जाईल असं कंपनी सांगते. पण रिअल वर्ल्ड मध्ये कमीत कमी 355 किलोमीटर गाडी बिनधास्त जाऊ शकते. फास्ट चार्जिंगची सुविधा देखील या गाडीमध्ये आपल्याला मिळून जाते मित्रांनो. जेणेकरून 20% पासून ते 80% पर्यंत चार्जिंग हे केवळ 26 मिनिटांमध्ये पूर्ण होईल. टाटाने यावेळेस एक मोठा धमाका दिलाय. बॅटरीवरती चक्क लाईफ टाइम वॉरंटी दिली आहे. भारतामध्ये पहिल्यांदाच अनलिमिटेड किलोमीटरची बॅटरी वॉरंटी देणारी टाटा ही पहिली कंपनी ठरली आहे. मित्रांनो, बजेटचं टेन्शन असेल तर बास म्हणजेच बॅटरी ऍज अ सर्व्हिसचा पर्याय देखील आपल्याला उपलब्ध आहे. त्यामध्ये जर गाडी घेतली तर 6,49,000 रुपयात गाडी तुमची होऊ शकते. फक्त बॅटरीचे पैसे प्रति किलोमीटर ₹2.60 याप्रमाणे EMI जसे भरतो त्याचप्रमाणे आपल्याला भरावे लागतील. थोडक्यात मित्रांनो, नवीन पंच ईव्ही ही जास्त रेंज, जास्त फीचर्स आणि किंमत कमी अशा स्वरूपात लॉन्च झाली आहे. त्यामुळे ईव्ही सेक्टर मध्ये नक्कीच धमाका करणार यात शंका नाहीये. मित्रांनो, इलेक्ट्रिक कार्स बद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन ऑटो अपडेट साठी ऑटो वार्ताला फॉलो करायला विसरू नका.